हे मल्टीटास्किंग वगैरे असं काय नसतं, ठीक आहे. हे फक्त कम्प्युटरसाठीच ॲप्लिकेबल आहे. कारण की हे करता करता माणसाची पूर्ण हालत म्हणजे शरीराची आणि मेंदूची पूर्ण वाट लागत चाललेली आहे. कारण की कसं आहे, कम्प्युटरमध्ये ते प्रोग्रामिंग जसं फिट केलं गेलेलं आहे आणि त्याच्यानुसार ते कम्प्युटर वर्क होतो, मल्टीटास्क करतं. आणि जर त्याला जर त्रास व्हायला लागला तर तो सिग्नल देतो आणि मग आपण काय करतो, त्याला रिस्टार्ट घेतो, है ना. पण तसं माणसाचं नाही राहिलं आहे. माणूस हा मल्टीटास्क करत 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 आता त्याचे केस पिकत चालले आहेत, त्याचं शरीर थकत चाललं आहे, खूप सारे आजार निर्माण होत आहेत. तर तुम्ही काय करा की प्रत्येक गोष्ट ही ॲट अ टायमाला करत जावं. म्हणजे फक्त जर जिम करता तर जिमच करा, जेवताय तर जेवा, गाणी ऐकतायत तर फक्त गाणीच ऐका. उगाच मल्टीटास्किंगच्या फंडामध्ये पडू नका, तुमच्या शरीराची वाट लावून नका घेऊ. आणि कमी गोष्टी करा पण चांगल्या करा आणि व्यवस्थित करा आणि खूप फास्ट रिझल्ट भेटतील तुम्हाला खूप. आणि तुमचा कॉन्फिडन्स पण बूस्ट होईल आणि तुम्हाला खूप एनर्जेटिक वाटेल. चला मग, धन्यवाद. थँक्यू सो मच.